तर नमस्ते मंडळी, तुमच्यासमोर वासरू बघताय. वासरू यशवंत किल्ले आहे किवळचं, तालुका कराड, जिल्हा सातारा इथलं वासरू आहे. किवळमध्ये वासरू आहे. वासरू जाताला आता दुसरं झालं आहे आणि जातीला मैसूरी आहे. वासराचा फोटो व्हिडिओवर मी दिली बघू शकताय. जातीला मैसूरी वासरू आहे. फुल कांडोबाज वासरू आहे. वासराला त्यांनी दोन्ही खांदी फेर टाकली, ती दोन्ही खांदी पळवलंय. बऱ्याच ठिकाणी 2-3 वेळा गटाला नेलं या. गट काय काढलेला नाही वासरानं, पण 1-2 नंबरला वासरू कायम गटाला उतरलंय. वासरू दोन्ही खांदे चांगलं पळतंय. गाडी वासलं वासरू एकच नंबर पळतंय. या वर व्हिडिओ आहे तीच बघा, त्या दिसतंय. तर विषय काय आहे, वासरू विकायचं आहे. वासरू विकायचं कारण म्हणजे मालकाची परिस्थिती सांभाळायची नाही. ही आत्ता जी तिने फोटो व्हिडिओ काढून टाकली ती का नाही, ही सगळं दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोटो व्हिडिओ काढून टाकली ती. त्यांच्या स्वतः म्हणजे परिस्थिती एकदम नाजूक परिस्थिती आहे. आपलं नाद करायचा म्हणून वासरू त्याने घेतलेलं, पण त्यांना इथनं पुढं काय जमन झालं आहे. त्यांना खुराक चारा किंवा म्हणजे मैदानाला रेसरला सकटणारी एवढी नाजूक परिस्थिती आहे. जर आपल्या कोणाला वासरू घ्यायचं असेल तर वर मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. मालकाशी कॉन्टॅक्ट करून स्वतः शहानिशा करून आणि काय माहिती तर मालकाकडे मागून घ्या. वासरू घेऊ शकताय. वासरू चांगला आहे. मालकाचं फक्त एवढंच म्हणणं नाही, घेतो राहून वासराचं हाल नको. आपलं चांगल्या ठिकाणी गेलं, चांगल्या माणशी जाऊन दिलं, वासराचं नाव होईल आणि त्या मालकाचं नाव होईल. वासराला 4 पटाला चांगलं मिळेल म्हणून मालकाला वासरू विकायचं आहे. वर फोटो व्हिडिओ बघू शकताय. आणि आपल्यापैकी असं कोणाच काही व्हिडिओ करायचा असेल पहिल्यासाठी विक्रीसाठी तर आपल्याला फॉलो करून घ्या आणि मला मेसेज करा. वासराचा फोटो व्हिडिओ बघून घ्या. वासराला पोटालाही चांगलं मिळालं का नाही, वासरू चांगलं पळणार आहे. वर दिसतंयच बघा, त्यात वासरू कांडबाज आहे. बघू शकताय वर.